नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आजच्या या वेबिनारला सुरू करण्यापूर्वी आमच्या एन-जी-ओ विषयी एक 2 मिनिटात माहिती देतो, की आमचं एन-जी-ओ संकल्प फाउंडेशन या नावाने गेले 12 वर्ष झाले महाराष्ट्रातील विविध भागात ऑनलाईन आणि ऑफलाईन या माध्यमातून काम करतात. आमच्या एन-जी-ओचं मुख्य तत्व आहे महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसांचं शिवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं एन-जी-ओ काम करतं. आणि गेल्या 12 वर्षात पर्यावरण, शिक्षण, ग्रामीण विकास, आरोग्य, महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रात आमचं एन-जी-ओ काम करतं. एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी या ठिकाणी शेअर करतो. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजन ही कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या फिजिकल ॲक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. अगदी ग्रामीण विकास असेल, कृषी प्रक्रिया उद्योग, शेतीच्या विविध पद्धती, यौगिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंग, मिलेट्स फार्मिंग यासोबतच त्या संपूर्ण कालावधीत लोकांना कॉम्प्युटरची स्क्रीन असेल, टीव्हीची स्क्रीन, मोबाईलची स्क्रीन याचा अतिरेक झाला होता वापरण्याचा. त्यावर कंट्रोल कसं करायचं म्हणून आम्ही ऑनलाईन वर्कशॉप घेतले. आपले दैवत छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही व्याख्यानाचं आयोजन केलं. हे सगळं करत असताना एक संवादात्मक कार्यक्रम व्हावा म्हणून आम्ही संवाद सारथी व्याख्यानमालेची मुहूर्तमेढ 15 ऑगस्ट 2022 ला केली. त्याचा मुख्य उद्देश की अपंग व्यक्ती की जे त्यांच्या जीवनात रोजच संघर्ष असतो, तर त्यांचा संघर्ष जीवन जगत असताना ते स्वतःला कसं सिद्ध करतात, आपल्या अपंगत्वावर मात करत पुढे कसं जातात आणि त्यातनंच आमचे सहकारी ॲडव्होकेट प्राची मॅडम असतील, राजीव वाघमारे सर, प्रीती पटवा मॅडम या सर्वांनी ठरवलं, की आपण ऑनलाईन लॉची सीरीज सुरू करूया. म्हणून आम्ही लर्न द लॉ सीरीज सुरू केली, की त्यात पहिला लॉ आम्ही घेतला आर-पी-डब्ल्यू-डी ॲक्ट 2016 आणि अ, खूप मोठमोठे विधिज्ञ, तज्ञ या ठिकाणी येऊन मार्गदर्शन केलं. आजही आपण दुसरे लॉच्या
सेशनला जमलो आहोत की विषय आहे मेंटल हेल्थ ॲक्ट 2017 आणि निश्चितच इथं आम्हाला स्वतःला तर शिकायला मिळतंच की ह्या लॉमध्ये नेमकं काय आहे आणि त्याचा उपयोग आपण आपल्या सोसायटीत, समाजात कसं इम्प्लिमेंट करू शकतो यासाठी प्रयत्न करणं. मी जास्त वेळ न घेता ॲडव्होकेट प्राची मॅडमला विनंती करतो की त्यांनी आजच्या याचं मॉडरेशन करावं. प्राची मॅडम. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. लर्न द लॉ वेबिनार मध्ये आजच्या आपल्या याच्यामध्ये चॅप्टरमध्ये आपल्याला गाईड करणार आहे मेंटल हेल्थ केअर ऍक्ट वर अदाते मॅडम. अदाते मॅडम बद्दल थोडक्यात सांगते की 2002 मध्ये लॉ पास आउट झालेले आहे, हायकोर्ट प्रॅक्टिशनर आहे, बॉम्बे हायकोर्ट प्रॅक्टिशनर आणि एक्स CWC मेंबर आहे, लॉ सब्जेक्टचे ट्रेनर आहे, मेंबर अँड लॉ सब्जेक्टचे ट्रेनर आहे, CWC मेंबर्सला वगैरे ट्रेनिंग देतात आणि अमरावती डिव्हिजनच्या CWCच्या मेंटॉर आहे. यापूर्वी त्यांनी आपल्याला खूप छान गाईड केलेलं आहे. आजही ते आपल्याला एक चॅप्टर घेतात आहे. या सुवर्ण संधीचा आपण फायदा घेऊया. आणि मॅडम, वेलकम मॅडम. नाऊ यू कॅन स्टार्ट युअर लर्निंग. Thank you, Vishal sir and Prachi madam for introducing. आजचा आपण आतापर्यंत चॅप्टर 8 पाहिलेले आहेत. आज आपण चॅप्टर 9 पाहणार आहोत, जो एकदम शॉर्ट अँड स्वीट आहे. बेसिकली या चॅप्टर मध्ये काही कर्तव्य सांगितलेली आहेत, मानके सांगितलेली आहेत. तर त्या अनुषंगाने मागच्या चॅप्टर मध्ये आपण कर्तव्य पाहिली होती. आताच्या चॅप्टर मध्ये आपण मानके पाहणार आहोत, व्यवस्था पाहणार आहोत. मी शेअर करते माझी स्लाइड, म्हणजे आपल्याला फार इझी जाईल हे समजून घ्यायला की काय काय मानकं आहेत ते. मॅम फक्त स्लाइड शो मोड मध्ये घ्या. हो. आलं नाहीये का स्लाइड शो मोड मध्ये? नाही, ते खाली राईट साईडला घ्या किंवा मग वरती स्लाइड शो टॅब आहे ना, तिथनं पण घेतलं तरी चालेल. हा, आता आलं का बघा? येस मॅम, यू कॅन कंटिन्यू. विजिबल आहे ना, हे दिसतंय व्यवस्थित सर्वांना? येस मॅम, एकदम व्यवस्थित दिसत. ओके. सो मागच्या आपण सेशनमध्ये आपण पाहिलं होतं की मानसिक आरोग्याच्या वेगवेगळ्या सेवा आणि सुविधा काय आहेत त्या. आज आपण पाहणार आहोत चॅप्टर 9, ज्याच्यामध्ये मानसिक आरोग्य संस्थांवर कशा पद्धतीनं त्याची नोंदणी असायला पाहिजे, काळजी प्रदान करण्याची नेमकी मानकं काय आहेत, यावरती हा पूर्ण चॅप्टर त्याच्यावरती लक्ष केंद्रित करतो. सो या सुविधा अंतर्गत सार्वजनिक, खाजगी आणि आयुष्यासह मानसिक आजार असलेल्या वैयक्तिक व्यक्तींचे हक्क राखता येतात. पात्र कर्मचारी आपत्कालीन काळजी, इमिजिएट केअर, रिहॅबिलिटेशन आणि ॲज अ सेड, एकच मिनिट. रिअली सॉरी. सो मानसिक आरोग्य संस्थांवर लक्ष केंद्रित करत असतानाच नोंदणी कशी असावी, कर्तव्य काय आहेत आणि काळजी प्रदान करण्याची मानकं काय आहेत, हा चॅप्टर जो आहे हा क्लिअर कॉन्सेप्ट आपलं करतो. या सुविधा सार्वजनिक, खाजगी मानसिक आजार असलेल्या व्यक्तींचा हक्क राखण्याच्या बाबतीत सांगतो. पात्र कर्मचारी कोण असतील, आपत्कालीन काळजी ज्याला आपण इमर्जन्सी केअर म्हणतो, रिहॅबिलिटेशन असो किंवा मानसिक आरोग्याशी
लढा देत असणाऱ्या व्यक्तींची गोपनीयता राखण्याच्या संदर्भात ज्या सेवा प्रदान करायच्या आहेत त्यांची नियमावली ह्या सर्वांच्या देखरेखीखाली देखरेखीखाली पाहिली जाते. सो सेक्शन 57 to 64 हा ऍक्ट जो मेंटल हेल्थ केअर ऍक्टचा सेक्शन 57 to 64 जे आहे त्याच्यामध्ये नोंदणी आणि मानकं दिलेली आहेत. सर्व मानसिक आरोग्य संस्थांसाठी नोंदणी कंपल्सरी आहे आणि सेवांसाठी किमान गुणवत्ता म्हणजे आपण मागच्याच वेळेला पाहिलं होतं की ह्या सेवा पुरवत असताना किमान गुणवत्ता काय असायला पाहिजे, गुणवत्तेचे निकष काय असायला पाहिजे हे आपण मागच्याच प्रकरणामध्ये पाहिलं होतं, जे ह्या चॅप्टरमध्ये सुद्धा निश्चित केलेलं आहे, सुनिश्चित केलेलं आहे. त्याच्यासाठी राज्य प्राधिकरणाने ते निर्दिष्ट करणं आवश्यक आहे. म्हणजे कोणत्याही सुविधा किंवा संस्थांची नोंदणी करत असताना किंवा सेवांसाठी किमान गुणवत्ता निश्चित करत असताना त्याचं आपण ज्याला आपण एम्स अँड ऑब्जेक्ट म्हणतो किंवा काही रूल्स जे आपण म्हणतो ते निर्धारित करणं हे फार गरजेचं आहे. आस्थापनाची कर्तव्य काय आहेत तर पुरेशी सुलभ आणि कोणत्याही भेदभावा व्यतिरिक्त काळजी प्रदान करणारी ही अशी आस्थापना असावी. कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसावा, पुरेशी सेवा उपलब्ध असाव्यात आणि ते सहज सुलभ असाव्यात. त्याचप्रमाणे आपत्कालीन उपचार, पुनर्वसन आणि सामुदायिक एकात्मतांचा समावेश ह्याच्यामध्ये असावा. रुग्णांचे हक्क काय काय असावेत तर कोणत्याही क्रूरतेपासून त्यांना संरक्षण मिळावं, माहितीची उपलब्धता असावी, त्यांची कॉन्फिडेन्शियालिटी मेंटेन करणं गरजेचं आहे. कायदेशीर मदत जसं आता मघाशी आपल्या सोबत आकाश सर होते, त्यांनी सांगितलं की फारच आम्हाला अगदी ग्राउंड लेवलला सुद्धा आपल्याला काही हेल्प मिळत नाही किंवा मिळताना चॅलेंजेस येत आहेत. तर इथे सुद्धा कायदेशीर मदत कशा पद्धतीने मिळेल किंवा कशा पद्धतीने मिळावी ह्याच्या संदर्भात रुग्णांच्या हक्कांमध्ये समाविष्टता केलेली आहे. सेवांमधील कमतरता जर काही असल्यास तक्रार करण्याचे अधिकार देखील ह्या रुग्णांना आहेत. सो इन शॉर्ट कॉन्स्टिट्यूशनने जसे आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत फ्रीडम ऑफ स्पीच अँड फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन तर त्याचप्रमाणे हे देखील रुग्णांचे अधिकार जे आहेत ह्याच्यामध्ये इनकॉर्पोरेट केले गेलेले आहेत. ओके. कर्मचारी आणि संसाधनं काय आहेत तर मानसिक आरोग्य व्यावसायिक आणि सहाय्यक मॅडम एकच कर्मचाऱ्यांस विचारायचं होतं तुम्हाला, डिस्टर्ब करतो. प्राधिकरण येस हे स्टेट लेवलचं की प्रत्येक डिस्ट्रिक्टवर त्याचं हे असतं ब्रांचेस, हे स्टेट सगळं? लेवलचं आहे, स्टेट लेवलचं आहे, स्टेट ओके लेवलचं ओके, आहे. या. सो मानसिक आरोग्य व्यावसायिक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसह योग्य कर्मचारीची नियुक्ती करणं, त्याचप्रमाणे मानसिक आरोग्य सेवेसाठी पुरेसा संकल्पाचं वाटप करणं यावरती भर देतो. नियमन काय आहेत तर या आस्थापनांवर देखरेख करण्यासाठी आणि कायद्याचे पालन करण्यास अंमलात आणण्यासाठी राज्य मानसिक आरोग्य अधिकाऱ्यांची भूमिका स्थापित करणं, मानसिक आरोग्यासाठी अधिकार आधारित दृष्टिकोनाला प्रोत्साहित करणं. थोडक्यात म्हणायला गेलं तर हा मानसिक आजार असलेल्या लोकांना ज्या ठिकाणी काळजी मिळते त्या ठिकाणी ती रचनात्मक आणि जबाबदारीपूर्ण असावी असं सांगतो. त्यांना कायद्याच्या व्यापक उद्दिष्टांसाठी संरक्षित करतो. मानसिक आजार असलेल्या व्यक्तींसाठी सन्मान, समावेश आणि पुनर्प्राप्ती म्हणजे रिहॅबिलिटेशन, समाजामध्ये त्यांचं रिहॅबिलिटेशन होणं, त्यांना सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार आणि समाजामध्ये त्यांना समाविष्ट करून घेण्याच्या संदर्भातलं हे प्रकरण आहे. या प्रकरणाची मुख्य कलमं काय आहेत आणि तरतुदी काय आहेत ते पाहूया. हे जे स्टेट लेवलला आपण जे पाहतो ते केंद्रीय लेवलला सुद्धा आपण पाहणार आहोत की केंद्रीय प्राधिकरणाने दरवर्षी आपल्या मागील वर्षाच्या कार्याचा तपशील देणं, सविस्तर तपशील देणं, अहवाल देणं फार गरजेचं आहे. हा अहवाल केंद्र सरकारने ठरलेल्या स्वरूपात आणि वेळेतच सादर करणं गरजेचं आहे. अहवाल आर्थिक विवरण आणि लेखापरीक्षकांच्या अहवालाचं म्हणजे जे ऑडिट होतं ते केंद्र सरकारला पाठवलं जातं, जे पुढे लोकसभा आणि राज्यसभेसमोर मांडलं जातं. स्क्रीन ही झाली का?
एक सेकंड. सो राज्य प्राधिकरणाचे आणि केंद्र प्राधिकरणाचे दोघांचेही दरवर्षी वर्षातून एकदा दर वर्षाला म्हणजे दरवर्षी त्यांचा अहवाल जाणं, तपशीलवार अहवाल जाणं फार गरजेचं आहे. हा अहवाल म्हणजे जसा सेंट्रलला देतो, तसंच राज्य सरकारने प्रत्येक राज्याने राज्य सरकारला देणं अनिवार्य आहे. या अहवालामध्ये तुम्हाला दिसते का ही स्लाइड? स्लाइड दिसते का? दिसते ना? हो ओके. मॅडम, दिसते. ओके. या. ओके. या अहवालात देखील आर्थिक खात्यांचा सारांश आणि लेखापरीक्षकांचा अहवाल जसं ऑडिट आणि फायनान्स रिलेटेड जो एक्स्ट्रॅक्ट आहे तो मेन्शन करणं गरजेचं आहे. राज्य सरकार हे दस्तऐवज राज्य विधिमंडळासमोर सादर करते. निधीची तरतूद या प्रकरणामध्ये प्राधिकरणांना मिळणारे अनुदान, त्यांचा निधी वापरण्याचे नियम आणि हिशोब ठेवण्याच्या पद्धतीचे वर्णन केलेलं आहे. मानसिक आरोग्य सेवांच्या अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पात आवश्यक रकमेची तरतूद असणं हे सरकारचं कर्तव्य आहे. म्हणजे उद्या एखादी जर एनजीओ उठून म्हणाली की आमच्याकडे फंड नाहीये किंवा कसं एखाद्या सरकारी यंत्रणेकडून आपल्याला जी आवश्यक ती अर्थसंकल्पाची तरतूद असणं गरजेचं आहे, तसं जो नेसेसरी फंड असणं जो गरजेचा आहे. आणि जर उद्या सरकार म्हणाले की आमच्याकडे तो नाहीये, तर त्यामुळे ह्या कायद्या अंतर्गत मानसिक आरोग्य सेवा मिळण्याच्या पासून त्या व्यक्तीला बरेचसे चॅलेंजेस फेस करावे लागतील. थोडक्यात काय तर हे प्रकरण मानसिक आरोग्य प्राधिकरणाची पारदर्शकता म्हणजे ट्रान्सपरन्सी आणि आर्थिक उत्तरदायित्व फायनान्शियल त्याचं मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे या संदर्भात सुनिश्चितता सुनिश्चित करतं. सो हा फार छोटा आपलं प्रकरण होतं, छोटं चॅप्टर होतं आजचं. जास्त डिटेलमध्ये जात नाही कारण ह्याचा पूर्ण जो सारांश आहे इन शॉर्ट, स्थापना ही कंपल्सरी आहे, नोंदणी करणं अनिवार्य आहे, किमान गुणवत्ता असणं गरजेचं आहे, ज्या सुविधा पुरवणार त्या सहज, सुलभ आणि कोणत्याही भेदभावाव्यतिरिक्त असाव्यात असं कायदा सांगतो. कोणत्याही सेवा पुरवत असताना त्याची गोपनीयता पाळणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारे पीडितांना कोणत्याही शारीरिक, मानसिक आणि आर्थिक चॅलेंजेसना सामोरं जाता येणार नाही याची पूर्ण काळजी घेणं. मी इथेच थांबते. फार छोटा चॅप्टर होता. आपले जर काही आपल्याला डिस्कशन करायचं असेल तर आय एम ओपन फॉर द डिस्कशन. फक्त एकच होता मॅडम की जसं तुम्ही उल्लेख केला की ह्याला आर्थिक पाठबळ, मग आता समजा ज्या ऑलरेडी गव्हर्नमेंट एजन्सी आहेत DDRC सारख्या की ज्या प्रत्येक जिल्ह्यात ऍक्च्युली आहेत, मग त्यांना ही जबाबदारी दिली जाते का की त्याच्यासाठी वेगळं एक प्रोसेस करून त्याला तर मला एक तुमचा प्रश्न नाही पडला, नाही समजला. आय एम रिअली सॉरी. जेव्हा आपण तुम्ही म्हणताय की आर्थिक पाठबळ गव्हर्नमेंट देऊ शकतं, तर मग हे जे ऑलरेडी एक्झिस्टिंग गव्हर्नमेंट एजन्सी लाईक DDRC अँड सिव्हिल हॉस्पिटल्स, तर त्यांच्याकडे हे या पद्धतीची रचना असते किंवा ते NGO थ्रू हे सगळं करू शकतात. आणि समजा NGOने म्हटलं की आम्ही फंडिंग आमच्याकडे आहे, पण काही कारणास्तव काही वर्षाने त्यांचं फंडिंग ते करू शकत नाही, तर मग गव्हर्नमेंट त्याला मदत करते का, हा एक प्रश्न होता. ते गव्हर्नमेंट किती मदत करते, त्यांचे काय क्रायटेरियाज आहे ते आपल्याला सर्वांना माहित आहे. एक सर्टन क्रायटेरियामध्येच ते फार फार तर फंडिंग करू शकतात. लार्ज कॅपॅसिटीमध्ये म्हणजे स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो रेशिओ आहे 60-40चा, तो मे बी त्या अनुषंगाने ते फंडिंग करू शकतात. अगेन मग पुन्हा त्यांचे काही निकष असतील, त्या निकषाला अनुषंगाने त्यांचा तो फंडिंग असेल.
येस. मी परत एक एक 2-3 यांचे रिपोर्ट वाचले मी, की बऱ्याचदा काय होतं, की बिलो 18 सगळीकडे फॅसिलिटी आहे. तर याच्यात सगळ्या प्रकारचे रुग्णांसाठी फॅसिलिटी आहे का? हा एक प्रश्न हो. आहे. येस. मेंटल हेल्थ ऍक्ट हा बिलो नाही तर सर्वांसाठी सरसकट हा कॉमन ऍक्ट आहे. सो हा सर्वांसाठी फॅसिलिटेड आहे. ओके. आणि ह्याचे जे बेनिफिट्स आहेत ते सर्वांसाठी ओपन फॉर ऑल. या. मॅडम, मग एक छोटासा अजून प्रश्न आहे, की हे तर झालं की हा कायदा आहे. पण आता जसं सुरुवातीला आकाश सर सांगत होते, की लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा एक अपंग व्यक्तीकडे, मग त्यांचा प्रकार कुठला आहे अपंगत्वाचा, इट डज नॉट मॅटर. मग त्या दृष्टिकोनासाठी याच्यात काही तरतूद आहे का? हा माझा प्रश्न होता. बघा, आता आपण आतापर्यंत जेवढे चॅप्टर्स आपण कव्हर केले आहेत, अगदी त्याचं कॉन्स्टिट्यूशन आपण त्याला काय म्हणायचं, एम्स अँड ऑब्जेक्ट सांगतो या कायद्याचा, की सर्वांना समान सन्मानपूर्वक वागणूक मिळाली पाहिजे. समानता सांगतो, अधिकार सांगतो, गोपनीयता सांगतो, सन्मान सांगतो. मान सन्मानपूर्वक सगळ्यांना सारखेच अधिकार मिळाले पाहिजेत. अ, शारीरिक अपंगत्व हे कोणी जाणून बुजून आणलेलं अपंगत्व नाहीये. ते नैसर्गिक आलेलं आहे किंवा काही ॲक्सिडेंटली आलेलं अपंगत्व असेल. तर समाजामध्येच प्रबोधन होणं फार गरजेचं आहे. जसं की अ, आपण काही आता आपण एक ट्रान्सजेंडरचा एक एक एक्झाम्पल घेऊया. पूर्वी ट्रान्सजेंडर म्हटलं की छक्का, हिजडे असे खूप घाण-घाण शब्द वापरले जायचे. मी सॉरी, आय एम रिअली सॉरी, आय एम युजिंग दॅट अपफ्रंट वर्ड. पण त्यांना खूप हीन प्रकारे बघितलं जायचं. जेव्हा आता ते मीडियासमोर यायला लागले, त्यांना त्यांचे चॅलेंजेस त्यांनी सांगायला सुरुवात केली, तेव्हा कुठेतरी लोकांमध्ये त्यांच्याबद्दल एक सहानुभूती निर्माण झाली. त्यांचा एकच प्रश्न होता, आम्हाला जन्म देणारे सुद्धा साधे सरळ आई-वडीलच होते. एका स्त्रीच्या पोटातून आम्ही जन्माला आलेली माणसं आहोत. आम्हाला ट्रान्सजेंडरने जन्माला घातलेलं नाही. किती सुंदर त्यांचं ते एक सेंटेन्स होतं. आम्ही तुमच्यासारखीच माणसं आहोत. परंतु निसर्गाने आम्हाला जे दिलेलं आहे, त्याला आम्ही नाही बदलू शकत. मेंटल हेल्थ केअर ॲक्ट असो किंवा दिव्यांगांशी रिलेटेड कोणताही अ, 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 आजार असो. तर ह्याचं जोपर्यंत सामाजिक प्रबोधन होणार नाही, समाजामध्ये तुमचे चॅलेंजेस समाजासमोर येणार नाही, तोपर्यंत लोकांना ते एक्सेप्ट करणं थोडंसं डिफिकल्ट जाईल किंवा समाज अजूनही त्याच नजरेने तुम्हाला पाहेल, अशा लोकांना. जसं प्राची मॅडम वारंवार सांगतात, की मला नेहमी माझ्या अपंगत्वामुळे माझ्यासमोर येणाऱ्या केसेसचा विचार केला जातो मला केसेस देताना. तर मी सांगते, की मी बुद्धीने नाही, मी शरीराने अपंग आहे. पण मग तिथे लोकं विचार करतात मेंटल हेल्थ सॉरी त्यांची फिजिकल कॅपॅसिटी तर कशी असेल? कोर्टात पोहोचू शकतील किंवा नाही? काम करू शकतील किंवा नाही? माझ्या केसला न्याय देऊ शकतील किंवा नाही? तर हे कसं ठरवणार? जसं इव्हन मी सुद्धा जेव्हा सोशली ॲक्टिव्ह नव्हते, व्हेन आय वॉज ओन्ली ॲन ॲडव्होकेट. मी जेव्हा सोशल पॉइंट ऑफ व्ह्यूने किंवा कधी काम केलं नव्हतं पूर्वी माझ्या ज्युनियर एजमध्ये असताना, ज्युनियर स्टेजला. तेव्हा मला सुद्धा आय-क्यू काय असतो हा फारसा माहीत नव्हता. मला सुद्धा मेंटल चॅलेंजेस कसे मेंटल हेल्थ रिलेटेड किंवा मेंटली डिसेबल्ड आणि मेंटली चॅलेंजेस मुलांच्या संदर्भात आय-क्यू कसा त्यांचा चेक करा म्हणजे आय-क्यू कसा पाहावा, त्याच्यानुसार त्यांच्यासाठी काय-काय प्रावधान आहेत, काय-काय कायद्यामध्ये तरतुदी आहेत, कशी ही मुलं बरी होऊ शकतात, कसे त्यांचे पॅरामीटर्स शिफ्ट होऊ शकतात. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हळू मी ह्या क्षेत्रात आल्यानंतर मला समजू लागला. मी करू लागले आणि समजू लागलं. आज मी त्या मुलांकडे त्या नजरेने नाही पाहत. लाइकवाईज आपल्या बाबतीत सुद्धा आपण असंच म्हणूयात, की जोपर्यंत सामाजिक प्रबोधन होत नाही, जोपर्यंत आपले प्रॉब्लेम मीडियासमोर येत नाहीत, तोपर्यंत आपल्याला कोणीही सहज एक्सेप्ट करणार नाही. आज कॅन्सर पेशंट घ्या, एच-आय-व्ही पेशंट घ्या. पूर्वी त्यांना कुठे मान होता? रिस्पेक्ट देत नव्हते किंवा लोकं त्यांच्या जवळ जायला घाबरत होती. टीबी पेशंट लोकं त्यांच्याकडे जवळ जायला घाबरत होती. आज आपल्या मेंटल हेल्थ डिपार्टमेंटने इतकं चांगलं सहज-सुलभ करून ठेवलं आहे. आज जर आपण पाहिलत तर ते थिएटर्समध्ये दाखवलं जातं. पब्लिसाइज केलं जातं.
की टीबी हा संसर्गजन्य रोग नाही, म्हणजे HIV हा संसर्गजन्य रोग नाही. टीबी हा संसर्गजन्य रोग जरी असला तरी तो बरा होऊ शकतो. कॅन्सर हा संसर्गजन्य रोग नाही. तसंच मेंटल हेल्थ केअरच्या संदर्भात सुद्धा आपलं प्रबोधन होणं, समाजात त्यांना इन्कल्केट करणं, समाजामध्ये सामावून घेण्यासाठी खूप मोठ्या पद्धतीनं त्याचं सोशल प्लॅटफॉर्मवरती प्रबोधन होणं फार गरजेचं आहे. मॅडम, निश्चितच आम्हाला खूप आनंद होतो की तुमच्यासारखी अधिकारी व्यक्ती एक पाऊल पुढे येऊन आमच्या सोबत हे सगळे म्हणजे आम्हीच नाही असे भरपूर प्लॅटफॉर्म आहेत आणि जेव्हा तुमच्यासारखी अधिकारी व्यक्ती या पद्धतीने अभ्यास करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते, मॅडम, निश्चितच हे खूप मोठं धाडसी पाऊल आहे. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक सर, यू. एक प्रश्न आहे मॅमसाठी. हो, बोला ना. अच्छा. मॅम, मला एक प्रश्न आहे की आता तुम्ही जे मेंटल हेल्थ बद्दल बोलला, ते जे मेंटली चॅलेंज्ड व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी होतं की ओव्हरऑल डिसेबल लोकांसाठी होतं, म्हणजे जे फॅसिलिटीज प्रोव्हाइड. हा ओव्हरऑल आहे. हा ओव्हरऑल आहे. ओके. आणि मग ते समजा की ऍक्टचंच मग नाव आहे मेंटल हेल्थ केअर ऍक्ट. ओके. मग त्याच्यामध्ये आता समजा की एखादा व्यक्ती जॉबवरती असेल आणि तो हायपर होत असेल किंवा म्हणजे त्याला चिडवलं जातं किंवा अपमान केला जातो तर तो हायपर होतो वगैरे, तर त्या ऍक्ट मध्ये नाही येत ना तो व्यक्ती की लाईक त्याला मेडिकल. येस येणार. मला वाटतं तुम्ही आज फर्स्ट टाइम हा सेशन अटेंड करताय. नाहीतर ह्याच्या आधीच्या सगळ्याच सेशन्स मध्ये आपण या बाबतीत बोललो आहोत, चर्चा केलेली आहे या बाबतीत. ओके. येस. हा, मी फर्स्ट टाइमच करतोय मॅम. हा. येस. सो आपण याच्यावर चर्चा थोडंसं मला ऑलरेडी एक्सप्लेन केली. कर. हां जी. हां. ऍक्च्युली राईट ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटीज ऍक्ट मध्ये ते कव्हर होऊ शकतं सर. ओके. सो इन द सेन्स लाईक कुठलाही डिसेबल असेल, त्याचा अपमान होत असेल आणि त्याच्यामुळे त्याला जर लाईक ही इज बिकमिंग हायपर या थोडंसं हायपर ऍक्टिव्हिटीज होत असतील, रागिष्ट होत असेल, चिडचिड करत असेल, तर त्यालाही त्या कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जातं. येस. पण Right मॅम of त्याचा डिपेंड्स ना, क्रायटेरिया. हा आता हे जे तुम्ही म्हणताय ना, हे अगेन की कालपर्यंत एखादी व्यक्ती चांगली होती, अचानक त्याच्यामध्ये चेंजेस यायला लागले, तर त्याचे पण आपल्याला पॅरामीटर्स चेक करणं गरजेचं आहे ना. मग सगळ्या मेडिकल टेस्ट आल्या बऱ्याचशा आणि मग प्रूव्ह करणे. येस, प्रूव्ह करणे. इट इज एव्हिडन्स. येस. ओके. आणि समजा की एखादा असा दिव्यांग व्यक्ती असेल की ज्याचं काहीतरी सिरियस ऑपरेशन आहे किंवा काही डोळ्याचं असेल किंवा पायाचं असेल वगैरे, हां, आणि तो एखाद्या स्पेसिफिक डिपार्टमेंटमध्ये काम करतो, तर त्याला हे सांगितलं जातं की ह्या डिपार्टमेंटच्या अंडरमध्ये येणाऱ्या हॉस्पिटलमध्येच तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. अदरवाईज तुम्हाला त्याचे लिव्ह नाही मिळणार, म्हणजे जे मेडिकल लिव्ह मिळतात ते नाही मिळणार. सो अशा प्रकारे जेव्हा असतं त्यावेळेस ती व्यक्ती काय करू शकते? कारण की स्वतःच्या सेफ्टीसाठी, सिक्युरिटीसाठी चांगल्या डॉक्टरला दाखवणं किंवा चांगल्या डॉक्टरकडनं ऑपरेशन करून घेणं हे त्याचं प्रायोरिटी असणार ऑफकोर्स. सो कुठला डिपार्टमेंट फोर्स करत असेल की लाईक आमच्या अंडरमध्ये येणाऱ्या हॉस्पिटलमध्येच किंवा आमच्या सोबत जे टायप आहे त्याच हॉस्पिटलमध्ये तुम्ही केला तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. तर मग मॅम तुमचं असं म्हणणं आहे, आता बघा आपण राईट ऑफ अ पर्सन विथ डिसेबिलिटी ऍक्ट, RPWAD हा ऍक्ट आहे ना, हा डिसेबिलिटी वरती बोलतो आणि मेंटल हेल्थ केअर ऍक्ट हा मेंटल हेल्थ केअर वरतीच बोलतो ओके. आणि हे पॅरलली पण चालतील. सो आता म्हणजे आपण ज्या ज्या गोष्टीबद्दल व्यक्तीला बोललो, डिसेबिलिटी आहे, हा, ज्या आता व्यक्तीला आपण ज्या गोष्टीबद्दल डिसेबिलिटी बोललो आहे, मॅम, तो येस मेंटल हेल्थ ऍक्ट एक स्पेसिफिक ऍक्ट होता जो आरपीडी ऍक्ट मध्ये मेन्शन नाही आहे, राईट? येस. ओके मॅम. पण ओके. आय होप. पण अगेन सी, फिजिकल इनकॅपॅसिटेड किंवा डिसेबिलिटी असलेल्या व्यक्तीला मेंटल हेल्थ असू शकतो, हा. है ना. मेंटल हेल्थशी पण ती व्यक्ती सामना करू शकते ना. येस, एखाद्या येस, मला व्यक्तीला समजलं मॅम. समजा ऍक्च्युली एखाद्या एवढं जाणून घ्यायचं होतं की तुम्ही जे पॉईंट मांडला दॅट वॉज द डिफरंट ऍक्ट और दॅट वॉज मेन्शन्ड इन द आरपीडी ऍक्ट. मला हे एवढं जाणून घ्यायचं होतं. नाही, मेंटल हेल्थ रिलेटेड जे आहे ते फक्त ह्याच्यामध्येच कव्हर होईल. मेंटल हेल्थ ऍक्ट मध्ये ओके. मेंटल इलनेसशी रिलेटेड किंवा ज्या डिसऑर्डर्स आहेत, मेंटल डिसऑर्डर्स आहेत ते ह्याच्यामध्ये कव्हर होतील. फिजिकल डिसेबिलिटी नाही. ओके. ओके. मध्ये टोटल हा. 21 डिसॅबिलिटीज कव्हर होतात. हा मॅम. येस. या डाऊट क्लिअर आहे. टोटल थँक्यू मॅम. 20 डिसॅबिलिटीज कव्हर होतात.
थँक्यू. आणि राहिला जे पॅनलचे जे हॉस्पिटल्स आहेत ना, तर पॅनलच्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जर त्यांचे जे बेनिफिट जर घ्यावे लागणार असतील तिथून, म्हणजे ते सगळे एमिनंट डॉक्टर्स किंवा एक्सपर्ट डॉक्टर्स जर त्या पॅनल हॉस्पिटलमध्ये असतील, तर घ्यायला काही हरकत नाही. अपार्ट नाही फ्रॉम दॅट असं नाही आहे जर ते. तुम्हाला एक उदाहरण देतो की आता समजा की एक मुलगा आहे कोणतरी, त्याला काहीतरी ऑलरेडी तो ब्लाइंड आहे, म्हणजे त्याला रेटिनाचा प्रॉब्लेम आणि त्याला मोतीबिंदू झाला. ओके. हं, सो आता तो काय रेकमेंड करेल की स्वतः तो एक एक्सपर्ट डॉक्टरकडे जायचं रेकमेंड करेल, कारण की त्याचं ऑलरेडी रेटिना प्रॉब्लेम आहे, तर त्याचे विजन डिटोरिएट होणारच आहे स्लोली ग्रॅज्युअली. सर हं, तो टू द स्पेशलिस्ट, प्रायव्हेट स्पेशलिस्ट. ओके. सो कारण की तो जॉबला पण असतो एखाद्या डिपार्टमेंटमध्ये, आणि मग ती डिपार्टमेंट जर त्यांना बोलत असेल की बाबा आमच्या रेकमेंडेड हॉस्पिटलमध्ये गेला तरच तुम्हाला ते मेडिकल लीव्ह मिळतील किंवा नाही मिळणार. सो हे चुकीचं आहे ना मॅम, ऍक्च्युली एक प्रकारे. कारण हां, की हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. कारण की त्याचं सेफ्टी इम्पॉर्टंट आहे ना. येस. मग त्यासाठी त्या कंपनीचे जे रूल्स आहेत ना, सर्व्हिस रूल्स तुम्हाला चेक करावे लागतील. ओके. हां. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या सर्व्हिसच्या याच्यावर जे डॉक्टर्स आहे, तिथून तुम्हाला लिहून आणावं लागेल की तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम एक्सपर्टाईज कडे प्रेफर करणे गरजेचं आहे. त्याच्यामुळे ते काढल्यानंतर नाही, मी मग आता मी जे कदाचित बोलतो होतो ते बीएमसी बद्दल बोलत होतो, त्यामुळे त्यांच्यावरती कोण एक्शन असं हे नाही करू शकत. ते बोलणार की आमच्याकडे एक्सपर्टच आहेत वगैरे. पण प्रत्येक जण काळजी असते की माझे डोळे चांगले राहिले पाहिजेत, थोडंफार नाही, चांगला तसं डॉक्टर कोणतंही भेटतो. हॉस्पिटल मॅडम, प्राची मॅडम देणार नाही लिहून. हो, 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 हां, म्हणजे हो. आमच्याकडे एक्सपर्ट्स नाहीयेत, तर उद्या काय होईल, की मग ते हॉस्पिटलच पूर्ण हे करून म्हणजे त्या एक्झॅक्टली, लिस्टमधून एक्झॅक्टली, काढून टाकतील. सो एक्झॅक्टली, चान्सेस आर एक्झॅक्टली. व्हेरी लेस की कोणी असं लिहून देईल. तर बरोबर, त्यामुळे बरोबर. त्यांचे सर्व्हिस रूल्स त्यांना पाहावे लागतील. प्लस हम्म, त्यांच्या हम्म, ज्या सर्व्हिसमध्ये असताना त्यांना ज्या मेडिकल फॅसिलिटीज किंवा त्यांच्या लिव्ह फॅसिलिटीज आहेत, ते सगळं हम्म. पाहूनच मग तुम्हाला डिसिजन घेता येईल, की नक्की कुठल्या डॉक्टरकडे तुम्हाला जावं लागेल. एक्झॅक्टली. हा. ओके. मॅडम, हे तर कायद्याचं झालं. मी एक हेल्थ इन्शुरन्सचं उदाहरण सांगतो की बऱ्याचशा कंपनी, समजा आता फॉर एक्झाम्पल XYZ कंपनीचं हेल्थ इन्शुरन्स आहे, त्यांचं जर त्या एम पॅनल हॉस्पिटल आहे तर तिथं कॅशलेस असतं. हं, आणि जर त्यांचं नसेल इम्पॅनलमेंट, तर त्या कस्टमरला पैसे भरावेच लागतात. शेवटी हा चॉईस आहे की जो पर्सन आहे, म्हणजे पेशंट आहे, की त्याने कुठे जायचंय. जसं आकाश सर म्हटले की तिथं जायचं की नाही जायचं हे शेवटी पर्सनवर डिपेंड आहे ना, की आपल्याला मे बी ते फक्त क्रॉस व्हेरीफाय करून रूल चेक करावे लागतील की लीव तर कोणीही देऊ शकतं. असं काही हे नाही ना की इथं हुकुमशाही की तुम्ही इथंच जा आणि तिथं आम्हाला रजा नाही मिळणार. तर इट डिपेंड्स. हे तर व्यक्ती स्वातंत्र्य आहे आपल्याला, जे ऑलरेडी absolutely. मी कायद्याने तेच म्हणणार होते. दिलेलंच आहे. हा. येस, एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. येस. प्राची मॅडम, तुम्हाला काही बोलायचं असेल मग आपण प्रार्थनेने समापन करूया. आणि निश्चितच सीमा मॅडम, तुम्ही प्रत्येक वेळेस जितकं शिकवतात ना, त्यातनं खूप अंडरस्टँडिंग वाढते आणि दोघही कायदे बऱ्यापैकी मला शिकायला मिळतंय. म्हणजे मी तर जेव्हा ते वाचलं स्वतःहून, तो व्ह्यू आणि तुम्ही शिकवल्यानंतर वाचतो, तर त्यात खूप बदल असतो. म्हणजे की एक्झॅक्टली काय मिळतंय. आणि खरोखर मी परत परत म्हणतो की तुमच्यासारख्या अधिकारी व्यक्ती जेव्हा ही सुरुवात करतात ना, तर निश्चितच ते समाजापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठी मदत होते. अ, आणि मी तर असं मानतो की हा सत्संग आहे. किती लोक येतील माहिती नाही. आणि ती कंटिन्युअसली इथं नंबर्स किती आहे हे मॅटर नाही करत. पण जे Facebookला किंवा YouTubeला बघतील नंतर, त्यातलं एक पण याच्यातनं एक पॉइंट पण त्याच्यासाठी त्याच्या जीवनात फायद्याचा झाला, इट्स सक्सेस असंच आम्ही म्हणतो. आणि त्याच्यावर हे करतो. कधी-कधी वाटतं की तुमच्यासारखी एवढी मोठी व्यक्ती येते आणि इथं संख्या नसते. पण आम्ही त्याच्याही पलीकडे विचार करतो की लाईव्ह बघतील लोकं आणि खरोखर कोणी शिकलं नाही शिकलं, आपण शिकून आता प्राची मॅडम त्यांचं तर हजारो लोकांशी संपर्क आहे.
त्या तर इतक्या ग्राउंड लेवलला जातात आणि इथं आल्यानंतर ते त्यांना जे काही पॉइंट्स मिळतात म्हणजे त्यांचा ऑलरेडी खूप अभ्यास आहे पण त्यातनं तो एखादा पॉइंट पण त्या हजारो लोकांपर्यंत गेला फिजिकली तर इट्स अ व्हेरी बेस्ट असं मला वाटतं. अं, हे माझे येस. विचार आहे. यस प्राची मॅडम बोले. सर एक डाऊट होता की दोन्ही मॅडम आपले जे आहेत दे आर लाईक दिव्यांग आहेत की नॉर्मल आहेत? नाही सीमा मॅडम नॉर्मल आहेत. प्राची प्राची मॅडम मॅडम दिव्यांग. त्या प्राची मॅम? ऑलरेडी दिव्यांग आहे, दिव्यांग. त्यां अच्छा. ऑर्थोपेडिकल दिव्यांग. ओके ओके ओके. सो खूप तुमच्या चांगलं. दोघांचाही मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद कारण की तुम्ही वेळात वेळ काढून आलात. खूप छान वाटलं कारण की काहीतरी नवीन शिकायला मिळालं आज आम्हाला. आणि अपेक्षा आहे की भविष्यामध्ये पण तुमच्या दोघींकडून पण दिव्यांग बांधवांसाठी खूप काही मार्गदर्शन मिळत राहील. हो, तुम्ही 24/7 सर्व्हिस आहे माझी तर दिव्यांगांकरता. थँक्यू मॅम. आकाश. थँक्यू सो मच. मी तुमचं नाव मॅम तुमचा नंबर घेऊन ठेवेल मी. आणि हो, हो. मला एक इव्हेंट करायचा आहे जून 27 तारखेला हेलन केलर डेच्या निमित्ताने सर्व दिव्यांगांकरिता. सो कुठे? मे बी आय विल इन्व्हाइट यू टू द मुंबई. अदरवाइज एक ऑनलाईन वेबिनार आपण ठेवू शकतो. निंबाळकर अं, सर, तुम्ही मुंबईचे आहात का? मॅम मी मुंबईचा नाही आहे. मी मुंबईमध्ये जॉबला आहे. कुठे? आपली एक स्कूल आहे विक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड्स. कुठे? सो तिथे आमचा एक प्रोजेक्ट चालतो आयवे हेल्प डेस्क नावाचा. त्याच्यामध्ये आम्ही ब्लाइंड लोकांना काउन्सिलिंग गायडन्स म्हणजे करिअर गायडन्स असेल किंवा काउन्सिलिंग असेल किंवा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो की कोणत्या कोणत्या स्कीम्स आहेत. आणि त्यासोबतच दिव्यांगांच्या अ, काही लोकांना म्हणजे लाईक ऍडमिशन्स मिळत नाही स्कूल कॉलेजमध्ये किंवा काही लोकांना बँकमध्ये ब्लाइंड आहे म्हणून एटीएम मिळत नाही. तर जिथे जिथे ब्लाइंड लोकांच्यावरती अन्याय होतो तिथे आम्ही त्यांच्या राईटसाठी फाईट करतो. ओके. विक्टोरिया म्हणजे तुमचं भायखळ्याचं म्हणताय का? मॅम मुंबई सेंट्रल मुंबई सेंट्रलचं. ओके. ताडदेव. ताडदेवला. ओके, ओके. हो. कारण मी मुंबईलाच तुम्ही जर असते. गुगल केलात ना विक्टोरिया मेमोरियल व्हीएमएसबी जरी केलात हां, व्हीएमएसबी हां. स्कूल फॉर द ब्लाइंड तरी हां. पूर्ण डिटेल्स वेबसाईट वगैरे सगळ्या गोष्टी येतील. आकाश सर ओके. सीमा दीडशे. मॅडम हायकोर्टातच प्रॅक्टिस करता मुंबईला. मुंबईच्याच आहे ओ सीमा मॅडम. अच्छा. मी मुंबईलाच हो. असते. हायकोर्टपेक्षा जास्त मी फॅमिली कोर्ट आणि सेशन्सला असते. ओके मॅम. खूप रेग्युलर आनंद असते. वाटला ऍक्च्युली. म्हणजे तुम्ही एवढं वेळ काढलात आणि एवढं लाईक समजवलात सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने. आणि मला खूप गोष्टी यातनं शिकायला मिळाल्या. थँक थँक्यू यू. सो मच मॅम. थँक यू. थँक यू सीमा मॅम. थँक यू आकाश थँक यू सर. प्राची मॅडम. थँक यू विशाल सर अँड थँक यू आकाश सर. प्राची मॅम तुम्हाला काही बोलायचं आहे? नाही, नाही. सगळ्यांचं मनःपूर्वक आभार. बस. ठीक आहे आपण आपण प्रार्थनेने समापन करूया. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. खूप खूप धन्यवाद सीमा मॅडम प्राची मॅडम. भेटूया परत पुढच्या एपिसोड. हो. खूप खूप धन्यवाद. गुड